काही झालं तरी स्वयंपाक करायचं चुकत नाही. ती बोंबलं थिंडून आलं कुठं गेल तर संध्याकाळी करायच लागतंय ना. खायला लागतंय म्हणल्यावर खायच लागतंय. काय समजा मी झोपल उपाशी तू झोपशील का उपाशी? पोरांना ठेवा येते का उपाशी? हा नाही पोरांना नाही ठेवायचं पण तुझं काय? मला वेळेला उपाशी नाही झोप येत आपलं. हा मग आजचं काय चाललंय? असं चाललंय काय आता वळखला भाकरी झाल्या गरवा गरम. भाकरी तर लई काय राव 1 2 3 4 5 चौघांना चारच भाकरी मला तर 5 दिसले. एक एक भाकरी. हा आणि आता पावसात असं धोपाटले तुम्ही तर मागाशी बघितला हा त्याच्यामुळं आणि मला माहिती होतं आज उशीर लग्न उशिराच होतं त्याच्यामुळे उशीर. पण मी सकाळीच सांगितलं होतं मी स्वयंपाक करून ठेवून गेलेली. सकाळी सांगितलं होतं का नाही मी करवंदाच्या जाळ्यापाशीच. जसा शाळेची घंटा होती तसं 5 वाजले की पावसाची पण घंटा होती. तिकडे कालू नका सकाळचं केलेली चिकन. आज काय सकाळ सकाळ सगळं होतं काही मस्तपैकी आणि वापरून ठेवलेलं आणि मटण असं ठेवलं होतं. बर तर म्हणजे चला हे सगळं सुक्क करूया आता. आणि सकाळचा रस्सा असच बर सकाळची बी गिरवी टाईप भाजी केलेली आहे. हा का राहिलेली अजून आता पोरांना घरी होती पोरं झाले म्हणजे हा फांडी आहे म्हणायचे अजून. हा पांडी आहे भरपूर झाली भरपूर झाली. बरं मालवानी पद्धतीचं हे कसं सुख करायचं सुकात एवढं कधी आटायचं? आटल त्यात टाकले तसं बक्कीने. हा का बक्क्याने पडलं का? बरं 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 बक्क्याने टाकण्यातच लय उशीर आहे तू. 8 ते आज उकळायचे फ्रीज मध्ये ठेवलं होतं हा त्यामुळे. आणि भात बीत काय त्याबरोबर? भात बी आहे कुकर बिकर सगळं आहे. हा जेवायचं पोटभर आता झोपायचं गप गारटले भाकरी बी करू वाटाना. गारटण्यापेक्षा त्या पाऊस सासवड ते पार घाटापर्यंत बाबल्या घाटापर्यंत चुकतंय तुझं. सासवड ते बिवरी आणि बिवरीच्या पुढं असं नॉर्मल होतं. नॉर्मल कुठपर्यंत होतं? टोकाला. हा तुझं खरं गिराव घाटापर्यंत म्हणजे रस्ता वाला होता आणि घाटाच्या म्हणजे बिवरी ते हिवरं वावरातनी पाणी निघलं एवढा पाऊस होता. आणि डोळ्यात कसं गेलं? डोळ्यात कुठं गेलं? डोळं सडाकलं माझं. डोळं पण सडाकलं पावसाने आणि घाट उतरला की डोळ्यात गेली माती. सगळ्यांनी जेवण करायला हा बेत बेत तर काय तुझा काय बारीच असतो रोज जेवायचं लागतंय. म्हणतात दाखवते घेऊन नाही पार्स होत नाही. लोक आज खूप भेटली सगळ्यांचं मनापासून आभार. असा सपोर्ट करा आणि लोक म्हणतात इकडे आल्यानंतर कॉन्डेवाला करून घालते हाताने मस्त तुम्हाला पाहिजे तशी टेस्ट भाजी. लोक म्हणतात काय तुम्ही रोज तुम्हीच करताय नुसतं आम्हाला दाखवताय कधीतरी आम्हाला तरी बोलवत जा. आम्हाला आज लय जणांची टोमणी ऐकायला मिळेल लय आहे का नाही? असं बनवा माझ्या पद्धतीने आणि या इकडे आलं तर कधी या घरी करूया जेवायला आहे का नाही? मग काय या सर्वांनी जेवण करायचं.